नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो, मी विनय आपले इंडियन ॲग्रिकॉल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला शेतकरी आंदोलन दिल्ली याबद्दल माहिती घेण्यावर आहे। या व्हिडिओमध्ये आपण खालील बाबींचा थोडक्यात विश्लेषण पाहूया। त्यामध्ये पहिली बाब आहे शेतकरी संघटनाच्या मुख्य मागण्या काय आहे, हमी भावाची मुख्य मागणी का, आणि स्वामीनाथन शिफारसी नेमक्या कोणत्या आणि या संघटनाची त्यामध्ये काय मागणी आहे, आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आपला भूसंपादनाचा 2013चा कायदा काय आहे आणि या शेतकरी संघटनाची या कायद्याअंतर्गत प्रतिक्रिया काय आहे, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया। मित्रांनो, शेतकरी संघटनांच्या पंजाब व हरियाणा या विभागातील शेतकऱ्यांच्या, तसं पाहिलं तर सर्व भारतातल्या शेतकऱ्यांचा आपण जर विचार केला, मुख्यत्वे ते दोन पंजाब आणि हरियाणा हे दोन भाग अग्रेसिव्ह या आंदोलनात सहभागी आहे। तर आपण ते दोन भागाचं इथं नाव इथं आपण दिलेलं आहे। त्यांच्या मुख्य मागण्या काय, शेतकरी संघटनांच्या मुख्य मागण्या काय, तर पहिली मुख्य मागणी आहे किमान आधारभूत किंमत, ज्याला आपण म्हणतो MSP, ज्याला आपण म्हणतो हमीभाव। तर हे हमीभावासाठी जो आहे, आता जो हमीभाव आपल्याला दिला जातो, हा हमीभाव सरकार पीक लावणीच्या वेळेस ठरवत असतो, परंतु हा कायद्यात रूपांतर करण्यात आलेला नाही आहे। हा जो हमीभाव आहे हा कायद्यात रूपांतरित केलेला नाही, याबद्दल सविस्तर आपण समोरच्या याच्यात बघूया। दुसरं आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा। म्हणजे स्वामीनाथन आयोगाने शिफारशी सुचवल्या होत्या सरकारला, तर त्या शिफारशी ह्या लागू करा। नंतर आहे आंदोलनात सहभागी ज्या शेतकऱ्यांची कृषी कर्ज आहे हे सर्व माफ करण्यात यावं, या संघटनेची मागणी आहे। कृषी वस्तू, दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाजीपाला आणि मांसाची जी आयात आहे ती आयात कमी करण्यात यावी, की जेणेकरून देशांतर्गत जे काही आपले दुग्धजन्य पदार्थ आहे, फळ आहे, भाजीपाला आहे, मांस आहे, यांना भाव दर मिळावा। यासाठी या संघटनेची अशी मागणी आहे की हे याची जी आयात आपण भारत हा करतो वेगळ्या वेगळ्या देशातनं, तर ती आयात कमी करण्यात यावी। तसेच जी आयात कृषी संबंधित घटकांची आहे त्यांची जी आयात होते त्याच्यावर शुल्क आकारलं जातं, आणि या शुल्काची वाढ सुद्धा वाढवून घेण्यात यावी, की जेणेकरून जी आयात आहे त्याची शुल्क जर वाढवले तर त्याची किंमत वाढेल आणि ते ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत त्याची किंमत वाढेल आणि त्याची मागणी घटेल। म्हणजे देशांतर्गत जे कृषीजन्य पदार्थ आहे त्यांची मागणी वाढावी आणि त्यांच्या वस्तूंना दर मिळावा, हा त्यामागचा उद्देश आपल्याला इथे दिसून येतो। तसेच 58 वर्षावरील जे काही शेतकरी आहे आणि शेतमजूर आहे त्यांना पेन्शन योजना लागू करणं, असं या संघटनेचं मागणी आहे। साधारणतः 10,000 रुपये प्रतिमाह हे संघटना मागणी करत आहे 58 वर्षावरील शेतकरी आणि शेतमजुरांची। नंतर आहे की शेतजमिनीचे जे संपादन 2000च्याच भूसंपादन कायद्यानुसार करा, यामध्ये दर्शवलेलं आहे। केंद्र सरकारने भूसंपादनाबाबत राज्यांना दिलेल्या सूचना रद्द कराव्यात। लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय देण्यात यावा। भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या करारातून बाहेर पडावे आणि पंतप्रधान पीक विमा योजनेत सुधारणा करून शेतकरी हिश्श्याचे हप्ते सरकारने भरावे। ह्या प्रमुख या संघटनाच्या मागण्या आहे आणि या मागण्यासाठीच शेतकऱ्यांनी दिल्ली येथे आंदोलन केलेलं आहे। मित्रांनो, यामध्ये आपण पहिली जर बाब बघितली तर हमीभावाची मुख्य मागणी का, ही मुख्य मागणी का करत आहे शेतकरी, तर आपल्याला माहित आहे की किमान आधारभूत किंमत, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो MSP, म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, ही जी व्यवस्था आहे हे केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल एका ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देते। आपण हे बाब लक्षात ठेवावी की केंद्र सरकार ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देते। केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी दराने संबंधित शेतीमालाची विक्री सुरू असल्यास तो शेतीमाल केंद्र सरकारने हमी भावाने खरेदी करण्याचे बंधन असते।
आपल्याला माहित आहे की हमीभाव जो आहे तो सरकार आपल्याला पीक पेरणीपूर्वी लागू करतो आणि हा हमीभाव CASCP ही संस्था करत असते, कृषी खर्च आणि किंमत आयोग, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतोय. सध्या केंद्र सरकार मार्फत 22 प्रकारच्या शेतमालाची हमीभावाने खरेदी करते. या 22 प्रकारच्या शेतीमालामध्ये 14 ही खरीप पिके आहे, 6 रब्बी पिके आहे व इतर 2 व्यावसायिक पिकांचा समावेश आहे. आता ही MSP कधी लागू झाली, भारतामध्ये ही MSP कधी केली आहे, तर ही MSP केंद्राने 1966 आणि 67 मध्ये लागू केला होता. MSP म्हणजे आपण आता सांगितलं की किमान आधारभूत किंमत, ज्याला आपण हमीभाव म्हणतो. हा हमीभाव कृषी खर्च आणि किंमत आयोग CACP यांच्या शिफारशीवर दरवर्षी हंगामापूर्वी MSP घोषित केला जातो. हे झालं हमीभावाबद्दल. आता आपण बघूया या हमीभावामध्ये शेतकऱ्यांची मागणी काय आहे. तर जी MSP न शेतीमालाची खरेदी होईल याची हमी देणारा कायदा करण्यात यावा. आपण मगाशी सांगितलं की हा जो हमीभाव आहे हे केंद्र सरकार CACP या संस्थेमार्फत ठरवत असतो, परंतु हा कोणत्याही प्रकारच्या कायद्याच्या अंतर्गत येत नाही. तसेच हमीभावापेक्षा जर कमी भावात माल खरेदी होत असेल तर त्याला अपराध घोषित करण्यात यावा. ही प्रमुख मागणी किंवा ही मागणी या शेतकरी संघटनाची या हमीभावाच्या संबंधित आपल्याला माहिती पडते. नंतर जर बघितलं तर स्वामीनाथन शिफारस म्हणजे स्वामीनाथन आयोग संघटित केला होता आणि या स्वामीनाथन आयोगाने काय केलं होतं की काही सूचना सरकारला सुचवल्या होत्या. त्यापैकी सरकारने काही सूचनाचं पालन करून ते लागू केल्या होत्या, काही सूचना केल्या नव्हत्या. तर ह्या सूचना कोणत्या होत्या किंवा शिफारशी काय होत्या आणि ह्या संघटना कोणत्या शिफारशीची मागणी करत आहे तर बघूया आपण. बघा, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने 3 सूत्रे निश्चित केली होती. कशासाठी? हमीभाव ठरवण्यासाठी. त्या सूत्रांपैकी पहिलं जे सूत्र होतं ज्याला आपण A2 अ2 असं म्हणतो, तर या अ2 या सूत्रानुसार काय आहे की जे बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजूर, सिंचन, इंधन यावरील जो प्रत्यक्ष खर्च उत्पादन खर्च म्हणून गृहीत धरला जातो. बघा, शेतकरी काय करतो? बियाणे खरेदी करतो, खते खरेदी करतो, रासायनिक औषधी खरेदी करतो, मजुरी द्यावं लागतं, सिंचनावरही खर्च होतो, त्याला विद्युतीकरण आहे, नंतर त्याला सिंचनाचं वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य खरेदी करणं आहे, इंधन यावर प्रत्यक्ष जो खर्च होतो हा म्हणजे प्रत्यक्ष खर्च. म्हणजे शेती जेव्हा आपण करतो की हा खर्च हा प्रत्यक्ष खर्च असतो. अप्रत्यक्ष खर्च भरपूर असतात पण हा प्रत्यक्ष खर्च असतो जो शेतकऱ्याला लगेच करावा लागतो. तर याला उत्पादन खर्च म्हणून गृहीत धरावा असं त्या स्वामीनाथन आयोगाच्या पहिल्या सूत्रामध्ये अ2 यामध्ये होतं. मग दुसरं सूत्र होतं. दुसऱ्या सूत्रामध्ये काय झालं की हे अ2 तर आहेच, म्हणजे जे प्रत्यक्ष खर्च ज्याला आपण उत्पादन खर्च म्हणून गृहीत धरलेला आहे, जो आहे बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजूर, सिंचन, इंधन, हे जे प्रत्यक्ष खर्च आपण उत्पादन खर्च म्हणून पकडलेला आहे त्याच्यासोबत सुद्धा FL म्हणजे फॅमिली लेबर, कौटुंबिक श्रम हा घटक त्या सूत्रामध्ये ॲड करण्यात आलेला आहे, मिळवण्यात आलेला आहे. म्हणजे बघा, म्हणजे पहिलं जे उत्पादन खर्च प्लस आता FL म्हणजे फॅमिली लेबर म्हणजे जे कौटुंबिक श्रम म्हणजे शेतकऱ्याच्या घरातले जे काही श्रम करणारे व्यक्ती आहे यांना सुद्धा हमीभाव ठरवताना जो खर्च आपण हमीभाव याच प्रकारे ठरवला जातो की त्या शेतीमध्ये त्या पिकावर किती खर्च होतो, त्या खर्चाच्या अगेन्स्टमध्ये त्याच्यातनी काय नफा ॲड करून त्याचा हमीभाव ठरवला जात असतो. तर हे सूत्र आपण पाहूया. दुसरं सूत्र म्हणजे अ2 अधिक FL म्हणजे फॅमिली लेबर म्हणजे कौटुंबिक श्रम. या सूत्रानुसार काय होतं की शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचे श्रम हे उत्पादन खर्चात मोजले जाते. बघा, पहिल्या अ2 या सूत्रामध्ये काय केलं होतं, फक्त जे काय प्रत्यक्ष खर्चामध्ये बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजूर, सिंचन, इंधन हा जो प्रत्यक्ष खर्च आहे यालाच फक्त गृहीत धरला होता उत्पादन खर्च म्हणून. आणि अ2 मध्ये काय केलं, अ2 प्लस FL मध्ये काय केलेलं आहे की हा तर प्रत्यक्ष खर्च आहेच प्लस अधिक
हे जे शेतकरी आणि त्यांचे कुटुंब व्यक्ती त्या शेतातनी राबतात, श्रम करतात, यांना सुद्धा उत्पादन खर्चातच मोजल्या जाते. केंद्र सरकार आज जो हमीभाव जाहीर करतो बघा, आज जो हमीभाव जाहीर करतो, जे काही हमीभाव आपल्याला 22 प्रकारच्या पिकावर केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे, तो हमीभाव ठरवताना ह्या घटकांचा त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजे कोणता? अ2 म्हणजे पहिला आणि अधिक FL म्हणजे कौटुंबिक श्रम. हे या गोष्टींचा विचार करूनच हमीभाव सरकार ठरवत असतो. मग आता याच्यामध्ये काय आहे, या संघटनाची मागणी काय आहे? तर बघा, स्वामीनाथनच्या शिफारशी आपण बघितल्या, त्याच्यामध्ये अ2 आणि अ2 अधिक FL हे बघितलं. तर बघा की भारतरत्न दिवंगत कृषी तज्ज्ञ जे MS स्वामीनाथन होते, यांचा आयोग स्थापन झाला होता. यांनी हमीभाव कसा द्यावा त्याबद्दल व्यापक अर्थाने उत्पादन खर्च गृहीत धरण्याची शिफारस या आयोगाने केली होती. त्यांनी या 2 सूत्र तर हे सुचवलेच होते, म्हणजे अ2 आणि अ2 FL. आता तिसरं सूत्र आपण बघूया. यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे किंवा त्या शिफारशीमध्ये स्वामीनाथन आयोगाने काय सुचवलं होतं बघा. सिंचन, इंधन, कुटुंबाचे श्रम यासोबतच शेतीत जी गुंतवणूक केली जाते त्या पैशावरील व्याज, शेतजमिनीचे भाडे निश्चित करून त्याद्वारे उत्पादन खर्च ठरवला पाहिजे. हा सर्व खर्च उत्पादन खर्च म्हणून धरावा आणि त्यात 50% भर घालून हमीभाव मिळावा, अशी शिफारस ही स्वामीनाथन आयोगाने तिसऱ्या सूत्रात मांडली होती. म्हणजे बघा, आपण जर एखादा उद्योग केला तर उद्योगामध्ये आपण तर साहित्य घेतच असतो, मटेरियल आणतो ना, परंतु या मटेरियल सुद्धा घेतल्यानंतर बाकीचे साहित्य प्रत्यक्ष खर्च केल्यानंतर आपलं स्वतःचं श्रम राहते, आपण लेबर ठेवतो, त्याचं त्या याच्यातनी इन्क्लूड राहतं. त्याच्यातनी पण प्लस अजून हे राहतं की घर भाडे किंवा ते दुकान भाडे आपण लावत असतो. मग इथंही या आयोगाने तेच म्हटलेलं आहे की जे काही भाडं त्या शेतीचं, जिथं आपण शेतकरी पिकवतो त्या शेतजमिनीचं भाडं का गृहीत धरण्यात यावं नाही. तसेच आता हे सर्व केलं, याचं जे पैशाच्या स्वरूपात खर्च शेतकरी करत असतो त्याच्यावरचं व्याज हे सुद्धा त्या उत्पादन खर्चामध्ये धरण्यात यावं, असं या स्वामीनाथन आयोगाच्या तिसऱ्या शिफारशीमध्ये म्हटलेलं आहे. आणि या संघटनेची मागणी जे आहे की जो हमीभाव आपण बघितला, याच्या अगोदर बघितला की हमीभाव काय आहे आणि हमीभावाबद्दल त्यांची मागणी काय होती. तसेच दुसरी मागणी आपण बघितली होती की स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी केल्या होत्या, ज्या 2 आणि 2A प्लस FL या सूत्रानुसार, तिसऱ्या सूत्रानुसार जो हमीभाव निघेल त्याची मागणी ही शेतकरी संघटना करताना आपल्याला इथे दिसून येतं. बघा, सरकार काय म्हणतं यावर? सरकारचं म्हणणं काय आहे की सरकारी स्वामीनाथन यांच्या शिफारशीनुसार हमी भाव दिल्याचे सांगते, पण जर आपण प्रत्यक्षात जर सर्व खर्च, उत्पादन खर्च अधिक 50% नफा असा हमीभाव मिळत नाही, असा या संघटनाचा इथे आरोप आहे. तर आपण बघितलं, पहिला मुद्दा आपण त्या शेतकऱ्यांच्या मागण्या बघितल्या, शेतकरी संघटनांच्या मागण्या बघितल्या. दुसरं बघितलं आपण हमीभाव. तिसरा बघितला स्वामीनाथन शिफारशीचा आयोग आणि त्यांच्यानुसार काय, त्यांच्या त्या आयोगाच्या अंतर्गत शेतकरी संघटनेची मागणी काय आहे. नंतर बघा, शेवटचा मुद्दा आपला आहे की भूसंपादनाचा 2013चा कायदा. ब्रिटिशकालीन काय होतं की 1894 मध्ये भूसंपादनाच्या कायद्याऐवजी नवा भूमी संपादन, पुनर्वास आणि पुनर्वसन पारदर्शिता कायदा 2013 मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने केला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सत्तेत येताच जुलै 2015 मध्ये एक अध्यादेश काढून 2013च्या कायद्यात बदल केला. आता काय केलं की ह्या 2013च्या कायद्यात सरकारी कामांसाठी खाजगी सार्वजनिक भागीदारीतून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी जमीन घेताना संबंधित जमीन मालकांपैकी 80% लोकांची संमती आवश्यक होती. म्हणजे जो जुना कायदा होता, या जुन्या कायदा म्हणजे 2013चा जो कायदा होता, त्याच्यात असं होतं की या कायद्यात सरकारी कामांसाठी किंवा खाजगी सार्वजनिक भागीदारीतून एखादा प्रकल्प PPP म्हणतो आपण त्याला, उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी जमीन घेताना संबंधित जमीन मालकापैकी 80% लोकांची संमती आवश्यक होती.
तर मोदी सरकारने जेव्हा 2013चा ज्या कायद्यातनी बदल केला तर त्यामध्ये काय केलं की ही अट काढून टाकण्यात आली होती आणि ही अट काढून टाकल्यामुळे शेतकरी संघटना अग्रेसिव्ह झाली होती. तर जे आहे भूसंपादनाने होणारे सामाजिक परिणाम आणि देशाच्या अन्न सुरक्षेचा मुद्दा इथे वगळण्यात आला होता. या 2013च्या जे सुधारणा करण्यात आला होता या कायद्यामध्ये जुलै 2015 मध्ये या 2013च्या कायद्यात बदल केला होता. तर या कायद्यात हाही बदल केला होता की जे भूसंपादनाने होणारे सामाजिक परिणाम आणि देशाच्या अन्न सुरक्षेचा मुद्दा या कायद्यातून वगळण्यात आला होता. असे 2 मुद्दे या कायद्यातून वगळण्यात आले होते आणि यासाठी याच्या अगोदर सुद्धा शेतकरी संघटनाने आपण जर पाहिलं असेल तर आंदोलन केलं होतं. तर या कायद्याबद्दल आता शेतकरी संघटनाची मागणी काय आहे तर बघा, जेव्हा या सर्व स्तरातून या कायद्यात ज्या सुधारणा केल्या होत्या 2013च्या कायद्यात ज्या भूसंपादनाच्या कायद्यात ज्या काही सुधारणा केल्या होत्या याचा देशभरातून आपण बघितलं की विरोधही चालू झाला होता. हा विरोध झाल्यानंतर मोदी सरकारने काय केला होता, हा अध्यादेश मागे घ्यावा लागला होता. आता काय आहे याच्याबद्दल की जे केंद्र सरकारकडून राज्यांना राज्यनिहाय प्रकल्पनिहाय भूसंपादनाबाबत विविध सूचना दिल्या जात आहेत असा आरोप हे आंदोलक करत असून 2013च्याच भूसंपादनाच्या कायद्यानुसारच भूसंपादन करण्याची मागणी या संघटनाची केलेली आहे. म्हणजे जी सुधारणा करण्यात आली होती ती सुधारणा पूर्णतः खोडून टाकून जे पूर्वीचा जो कायदा होता 2013चा भूसंपादनाचा 2013चा ज्यामध्ये सुधारणा करण्याच्या पूर्वीचा जो कायदा होता त्या कायद्यानुसारच भूसंपादन शेतकऱ्याकडनं करण्यात यावं अशी मागणी या शेतकरी संघटनेची आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.